बबुल भगत रोडपालीचा एक जबरदस्त खेळाडू जो स्ट्राइक एंड वरती आहे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती परेश कडके. आणि जे दोन्ही फलंदाज आहेत खेळपट्टीवरती रोडपालीचे ते एसडी ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आपण सध्या एसडी ब्रँडची बॅट बघतोय. या मैदानावरती एसडी हे नाव खूप गाजलंय. पाली परिसरातील एक ब्रँड म्हणून ज्याची ओळख सिद्धेश दंत यांच्या या बॅट मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार झालाय. यावेळेस पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. गेम इज ऑन. सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू सरळ विसावतोय रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू गोलंदाजानं मात्र या युद्धाची सुरुवात करताना निर्धाव फेकलाय पण येणाऱ्या चेंडूवरती प्रत्युत्तर आता फलंदाजाला शोधावं लागणार. यावेळेस ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन केसरीला फटका डॉनच्या दिशेने जातोय. सीमारेषा पलीकडे या मॅच मध्ये अर्थातच येतोय ब्रँडेड चौकार. दुसऱ्या चेंडूवरती आल्या 4 धावा आणि या 4 धावांनी धावांचा श्री गणेशा मात्र यावेळेस टीम रोडपाली संघाच्या माध्यमातून बबुल या फलंदाजाच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा सिद्ध करतोय. जिंदगी जीने का मजा तब आता है जब आपको इश्क हो, लेकिन और खेल खेलने का मजा तब आता है जब खेलने में रिक्स हो. यावेळेस सन्मान देण्यास भाग पाडलाय. हा चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये तिखट मारा अचूक मारा गोलंदाजाच्या माध्यमातून आणि या चेंडूवरती एक धाव येते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एका धावेने धावफलकावरती वाढ. टोटल 5 चा आकडा स्कोर कार्ड वरती टीम रोडपाली संघाचा विरोधात वाशिवली संघाच्या. परेश कडके पनवेल तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा फलंदाज. आगळ्या वेगळ्या शैलीने जो नेहमी आपले फटके सजवत असतो. यावेळेस त्याची फलंदाजी पाहण्यासाठी तमाम प्रेक्षकवर्ग मात्र आवर्जून उपस्थित आहे. परेशचा हा फटका कव्हर्सच्या दिशेने खेळलाय जिथे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला गॅदर करतोय. चेंडूची उचलफेक होते आणि या चेंडूवरती प्रत्युत्तर एका धावेचं येतंय. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 6 धावा स्कोर कार्ड वरती. चांगला खेळ रोडपाली संघाचे खेळाडू करतायत. कधी आक्रमकरित्या फलंदाजी होतीये तर कधी सिंगल डबल्सवर देखील भर दिली जाते. क्रिकेटच्या पटलावरचे युद्ध पुन्हा एकदा सुरू होतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आणखी एक जबरदस्त फटका खेचला होता एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पण हा फटका विलॉन द कार्पेट येतोय. एक धाव मात्र मिळते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. 7 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. एसजी ब्रँडचे हे दोन्ही खेळाडू अँबॅसेडर आहेत. यावेळेस परेश कडके स्ट्राइक एंड वरती. शेवटचा चेंडू या P1च्या षटकामधला आक्रमण होणार का याच्याकडे मात्र प्रेक्षकांच्या नजरा. परेश कडके स्ट्राइक एंड वरती. सौरभ यावेळेस गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू गुडलेन स्पॉटवरनं उसळी घेताना पाहायला मिळाला. या चेंडूवरती यष्टिरक्षकानं मात्र साथ दिली आणि चेंडू गेला निर्धाव. पहिल्या षटकाची सांगता मात्र यावेळेस वाशिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद रोडपाली संघाच्या धावा लागला धावफलकावरती 7 गोलंदाजाला मात्र दिली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 7 दोन्ही फलंदाजांना एकमेकांची मिळाली या मॅच मध्ये पण 7 मी तर म्हणेल मिळीन भाऊ युवा मंच बहिरमपाडा या एक सुंदर आयोजकांना दिलेली आहे ती सर्व पालिकारांनी सुधागड तालुक्यातल्या खेळाडूंनी आणि तमाम या जनतेने जे या खेळावरती प्रेम करतात. सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्कवर येतोय.
निखिल पाटील मॅन फ्रॉम वाशिवली गावचा हा खेळाडू. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे बाबुल भगत. हा एक कसलेला फलंदाज आहे. बरीचशी मैदानं यानं गाजवली आहेत. मी सलामीला का आलोय याचं आता उत्तर त्याला शोधायचं आहे, कारण त्याच्या बॅटमधनं मात्र मोठे फटके अजूनही आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. गोलंदाजानं चांगली कामगिरी केली. P1च्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू निर्धाव फेकल्यानंतर त्यानंतर चौकाराचा मार देखील खाल्ला, पण त्यानंतर सिंगलच्या मदतीने त्यानं 3 धावा खर्च केल्या आणि 7 धावा टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम रोड पालिस संघाच्या विरोधात वाशिवली संघाच्या गोलंदाज सौरभनं मात्र आपल्या संघासाठी मी तर म्हणेल दिल्यात. पण येणाऱ्या आता गोलंदाजाला त्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागणार. सौरभच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाज निखिल पाटील तशी कामगिरी करतोय का हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार. पण जाऊया मैदानामध्ये जिथे पुन्हा एकदा या खेळाचा आगास होते. सुरुवात मात्र होते पंचांच्या डाव्या बाजूनं. लांबलचक रनअप आहे गोलंदाजाचा. यावेळेस गोलंदाज मात्र लाईन भटकलाय. ज्या गोलंदाजी आपण अगोदरच खूप सारी स्तुती केली होती तो मात्र खराब कामगिरीच्या मार्गस्थ पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती अवंतर धाव पाहायला मिळाली आणि एका धावेनं धावफलकावरती टोटल 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात टीम रोड पालिस संघाच्या. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन फटका सजवायचा होता, पण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं मात्र खेळामध्ये आपल्या संघाला परतवलंय. पहिल्या क्रमांकाचा आदरा टीम रोड पालिस संघाचा फलंदाज 8 या धावसंख्येवरती परतीचा प्रवास करताना बाद होणारा फलंदाज बाबुल भगत बॅक टू द पॅव्हेलियन. नेक्स्ट बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती शशी जाधव. हा देखील रोड पालिस संघाचा जबरदस्त फलंदाज आहे. आता त्याला परेशच्या साथीनं धावा करायच्यात. आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्यासाठी किमान या मॅच मध्ये मी तर म्हणेल 40 आकडा क्रॉस करावा लागणार रोड पालिस संघाला. या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर 50-56 या धावांचा सहज पाठला केला जातो. पण आता मात्र या मॅच मध्ये ट्विस्ट आहे, या मॅच मध्ये मजा आहे. एकीकडे खालापूर तालुक्यातील नामांकित संघ आहे ज्यांना नाईट रचनेचा खूप सारा अनुभव आहे, पण रोड पालिस संघामध्ये देखील असे धुरंधर फलंदाज आहेत जे मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारून या मॅच मध्ये धावा करू शकतात. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. यावेळेस पॉइंटच्या दिशेने फटका सजवलाय आणि हा फटका देखणा पाहायला मिळतोय या शृंखलेमधला दर्जेदार कडक येतोय चौकार परेशच्या बॅटमधनं. टोटल 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. संत गतीने चाललेला हा सामना अतिशय शांत वातावरणामध्ये प्रेक्षक राजा मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत आणि चांगले फटके आल्यानंतर ते टाळ्या देखील वाजवतात. त्यांचं मी या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. परेश पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल पाटील तयार. यावेळेस परेशच्या बॅट मधनं आसमानी सुलतानी वाघाची धाड फोडला पहाड. चेंडू आर पार षटकार. या षटकाराच्या जोरावरती आता आक्रमण सुरू झालंय. या मॅच मध्ये फलंदाज परेश कडके सांगतोय मी आहे, मी करू शकतो आणि मी करून दाखवील. रोड पालिस संघाचा जबरदस्त फलंदाज लागोपाठच्या 2 चेंडूवरती करतोय आक्रमण आणि टोटल धावा झाल्या त्या धावा 18. एक गडी बाद 18 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलाय. यष्टिरक्षकानं संघाच्या कर्णधारानं मात्र त्याला जाऊन कानमंत्र दिलंय.
हा कान मंत्र आता कितपत पोषक ठरतोय हे देखील पाहिलं जाईल या चेंडूवरती. अनुभव मात्र पणाला लागला यावेळेस परेश खडकेचा. रोडपाली गावातून मी या पालीच्या मैदानावरती आलोय आणि मला आता चांगली कामगिरी करायची हे तो स्वतःला सिद्ध करताना दाखवतोय. हे क्रिकेटचा खेळ आहे आणि चित्र भरलेला खेळ. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ. याची देई याची डोळा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज निखिल तयार. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये पिचिंग झाल्यानंतर या चेंडूनं मात्र उसळी घेतली आणि हा चेंडू मात्र जातोय निर्धाव. परेश खडके या चेंडूकडे पाहत राहिला आणि पाहतच राहिला. चेंडू गेला सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. असं वाटलं होतं दोन मोठे फटके आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती देखील मोठा फटका येतोय का, पण जो काय कानमंत्र दिला होता संघाच्या कर्णधारानं तो यावेळेस पोषक पाहायला मिळतोय टीम वाशिवली संघासाठी. हा फटका यावेळेस फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळायचा होता, पण चेंडूनं मात्र शरीराचा वेध घेतलाय. लेग बाईकच्या माध्यमातून धाव येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 19. क्रिकेटच्या खेळामध्ये धावा कशाही यायला महत्व आहे. क्रिकेटमध्ये एक एक धावाला, राजकारणामध्ये एक एक मताला आणि परीक्षेत पास होण्यासाठी एक एक गुणांना बरंचसं महत्व आहे. स्ट्राईक एंडवरती तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज शशी जाधव. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावर हा फटका खेळायचा होता. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पण हा फटका मात्र बॅटवरती आला नाही. चेंडू गेला निर्धाव. दुसरं षटक मात्र यावेळेस समाप्त झालंय. एक गडी बाद. टीम रोडपाली संघाच्या धावा लागल्या धावफलकावरती. टोटल 19. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. वाशिवली संघाला आता सूर गवसला या मॅच मध्ये, पण आता बेसूर करणारी फलंदाजी होतीये का ताकदीशीर फटकेबाजी पुन्हा एकदा परेशच्या बॅटमधून येणारे फटके सांगतायत का हे पाळलं देखील जाईल. गोलंदाजी मार्कवर एक गोलंदाज ज्यानं रायगड प्रीमियम लीग गाजवली, ज्यानं CPL गाजवली, अर्थातच 3 तालुक्याच्या टुर्नामेंटमध्ये चांगली गोलंदाजी करणारा हा अष्टपैलू दर्जाचा खेळाडू, ज्याच्या बॅटमधून धावा देखील नेक्स्ट इनिंग मध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकतात. पण तो गोलंदाज, तोच फलंदाज आता गोलंदाजीच्या उंबरड्यावरती आहे. जय मल्हार वाशिवली संघाची बाजू सिद्ध करण्यासाठी. जीवन शिंदे, मॅन फ्रॉम वाशिवली गावचा हा खेळाडू. कमी वयामध्ये याने देखील क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव कोरलंय, पण स्ट्राईक एंडवरती एक धडाकेबाज फलंदाज आहे, ज्याच्या शैलीतनं अजूनही आगळे वेगळे फटके घेणं बाकी आहे. यावेळेस वेग पहा, अतिशय दर्जेदार पद्धतीने चेंडू हाताळतोय गोलंदाज जीवन, ज्यानं आपल्या जीवनाची सुरुवात अतिशय सुंदरतेनं केली, पण या मैदानावरती तो चेंडूची सुरुवात मात्र भन्नाट वेगावरती करतोय. परेशला मात्र विचार करण्यास भाग पाडणारा चेंडू त्यानं फेकलाय, पण येणाऱ्या चेंडूवरती परेशकडे उत्तर आहे का मोठ्या धावाचं हे देखील पाहायला मिळेल. परेशचा हा फटका कडक पाहायला मिळतोय, पण विलंब कार्पेट या फटक्यावरती प्रत्युत्तर मात्र येतंय एका धावेचं. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल असं वाटलं होतं, पण निर्णायक क्षणी नकार दिला. ही धाव मात्र धोक्याची घंटा संबोधली असती टीम रोडपाली संघासाठी, पण ती धाव मात्र नकारली. स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजानं शशी जाधव यावेळी स्ट्राईक एंडवरती. शशीमध्ये क्षमता आहे, ज्याच्या मनगडातली ताकद त्याला आता सिद्ध करावी लागणार. या मैदानावरती तो अभिराज्य करू शकतो हे सिद्ध करताना त्याला मोठे फटके मारणं अपेक्षित असेल. पॉइंट क्षेत्रामध्ये हा फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक लेट झाला आणि थेट चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. अर्थातच दर्जेदार येतोय 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी टोटल धावफलकावरती आपण 24 धावा पाहतोय. सर आपण 24 आकड्याचा विचार केला तर 24 इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील पाहिली जाते आणि या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील बऱ्याचशा मान्यवरांच्या आल्यात. या मैदानावरती उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं आणि स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून 24 इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक
या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आणखीन एक मोठा फटका सजवायचा होता पण प्रत्युत्तर मात्र एका धावेचं आलंय. यष्टिरक्षकानं मात्र चेंडूला पकडलं फेकलं तोपर्यंत एक धाव आली आणि एका धावेनं टोटल 25 धावा स्कोअर कार्डवरती. 25 धावा धावफलकावरती आल्या टीम रोडपाली संघाच्या. असं वाटलं होतं आक्रमण केलं जाईल पण गोलंदाज कसलेली गोलंदाजी करतायत तिखट गोलंदाजी करतायत मैदानावरती मात्र आपल्या नावाची छाप ते सातत्यानं सोडतायत. जीवन शिंदे यावेळेस थोडासा यष्टिरक्षकाच्या माध्यमातून कान मंत्र घेतोय. स्ट्राईक एंडवरती परेश कडके जो मोक्याच्या क्षणी मोठे फटके मारू शकतो तो मात्र आता खराब चेंडूची प्रतीक्षा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परेशचा हा चेंडू पुन्हा एकदा 30 सर्कलच्या आतमध्ये अडवला जातो. एक धाव मिळतीये. एका धावेनं धावफलकावरती वाढ टोटल 26 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू येणार का कडक फटका हे पाहणं आता गरजेचं आहे कारण की मॅच मध्ये धावांची गरज आहे रोडपाली संघाला. पहिल्या इनिंगचा खेळ तुमच्या समोर आहे जिथे वाशिवली संघ मात्र गोलंदाजच्या मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज जीवन शिंदे तयार आणि मोठा फटका सजवण्याच्या नादामध्ये चेंडूला लांबी कमी उंची जास्त. आपण 38 सर्कल मध्ये जिथे नो मॅन एरियामध्ये चेंडू व्हायला मिळाला जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत पूर्ण झाल्या 2 धावा. 2 धावांनी धावफलकावरती वाढ होते आणि या 2 धावांनी टोटल 28. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद रोडपाली संघाच्या वाशिवली संघाच्या विरोधात धावा धावफलकावरती. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉगवरचं षटक. या षटकामध्ये नक्कीच हाणामारी केली जाईल. या षटकामध्ये नक्कीच धावा गोळा केल्या जातील रोडपाली संघाकडनं पण हेच षटक आता नवसंजीवनी निर्माण करणारं आपल्याला पाहायला मिळणार का. गोलंदाज प्रवीण शिंदेच्या माध्यमातून. हा देखील वाशिवली संघाचा एक जबरदस्त गोलंदाज आहे. याची ऍक्शन आपण पाहिलीत तर आपल्याला मलिंगाची नक्कीच आठवण करून देईल. सिद्धेश दंत अर्थातच या सोहळ्यासाठी प्रामुख्याने ज्यांनी सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला या पाली परिसरामध्ये पाहायला मिळालं. अर्थातच सन्माननीय मिलिंद भाऊ युवा मंच बहिरमपाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय भिकू गणपत शेळके चषक 2022च्या माध्यमातून मिलिंद दादा शेळके यांची संकल्पना आपल्याला आजच्या तिसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज मार्गवर गोलंदाज यावेळेस परेशच्या बॅट मधनं आलाय कडक अप्रतिम दर्जेदार सुंदर आणि नेत्रदीपक फटका आउट ऑफ द पार. बिग हिट येतोय. बिग 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 षटकार. गोलंदाज प्रवीण वरती केलेले आक्रमण खऱ्या अर्थानं आता परेशच्या बॅट मधनं पाहायला मिळालं. तडातड रनों की लग गई है झड़ी अपना शेर आ गया है क्रीज पे अब खुशी की है घडी. यावेळेस चेंडू मात्र कदाचित हरवलाय. नवीन चेंडू मैदानामध्ये दिला जाईल. मिलिंदांना देखील टाळ्या वाजवण्यास भाग पाडले या फटक्यावरती परेश कडकेनं. मी मगाशीच सांगितलं होतं हा फलंदाज आगळे वेगळे फटके मारण्यामध्ये माहिर आहेत. आज झोपून मारलेला हेलिकॉप्टरचा फटका होता. रोहित पाडगे यांचं देखील आगमन झाले. त्यांचं मी या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. पहिली मॅच मात्र टीम HD स्पोर्ट्स सावरोळी संघानं रोहित पाडगे नसताना सुद्धा एक चांगल्यारीत्या सफलरित्या मी तर म्हणेल विजय संपादन केला होता. पण रोहित पाडगे रन मशीन सावरोळीची मात्र या मैदानावरती सेकंड मॅच करता आवर्जून उपस्थित झालेली आहेत. सन्माननीय प्रमोदजी बैलमारे आणि त्यांच्याबरोबर विकी पाटील त्यांचं मी स्वागत करतो या शृंखलेमध्ये. या 6 धावांनी टोटल टीम रोडपाली संघाच्या वाशिवली संघाच्या विरोधात 34 धावा जमा झाल्यात. येणाऱ्या अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 5 चेंडूमध्ये असंच आक्रमक सातत्यानं चालू राहणार का हे देखील पाहिलं जाईल.
हरेशजी पाटील मॅन फ्रॉम चिल्टन यांच्याकडनं वाशिवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मी हरेशजी पाटील यांचं देखील या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. त्यावेळेस आणखी एक जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. अमोल शेठ बैलमारे त्याचबरोबर लकी शेठ पाटील आणि मनोज शेठ यांच्याकडनं आपण बघतोय वाशिवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि त्यांचं आगमन देखील झालंय. या चेंडूवरती आपण बघतोय 2 धावा येत आहेत आणि या 2 धावांनी धावफलकावरती टोटल 40 धावा आल्यात. त्या टीम रोडपाली विरोधात वाशिवली संघाची गोलंदाजी असताना. प्रवीण हॅलो 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 नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जातोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं या शृंखलेमध्ये सहर्ष स्वागत आहे. परेश कडके मात्र बाद झालाय. नेक्स्ट बॅट्समन सूरज भोईर मात्र मैदानामध्ये आलाय. या षटकातील काही चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय जो बाकी आहे, पण धावफलकावरती टोटल धावा लागल्यात त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 टीम रोडपाली संघाच्या. यावेळेस बॅटची कडा घेतली. चेंडू सेकंड स्लिपच्या दिशेने पाहायला मिळतोय जिथे 1 धाव मात्र येते आणि एका धावेनं धावफलकावरती टोटल 42. ज्या धावांची गरज होती टीम रोडपाली संघाला त्या धावा मात्र आल्यात, पण येणाऱ्या हा चेंडू मात्र निर्णायक असेल या मॅच मध्ये. प्रवीण शिंदेचा हा चेंडू यावेळेस स्ट्राईक एंडवरती आहे. फलंदाज शशी जाधव. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली. यष्टरक्षकाला झेल पकडण्याची संधी होती, कॅच मात्र निसटला आणि कॅच जसा सुटला त्यानंतर धावा मात्र आल्यात त्या टोटल 1. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज झालाय बाद. 24 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र झालाय टीम वाशिवली संघाच्या माध्यमातून आणि रोडपाली संघाच्या धावा लागल्या धावफलकावरती
4 गडी बाद 43. येणारे 24 चेंडू आणि गरज आहे ती 44 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आता नेक्स्ट इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी नक्कीच प्रेक्षक वाट बघतायत. आमचे सिनियर समालोचक यासीन सरांची. तर यासीन सरांना मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. अर्थातच मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा कारण येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आता 44 धावांची गरज. धन्यवाद तुषार. आणि याच दरम्यान SD स्पोर्ट्स सावरोली आणि धावीर रोहा या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. SD स्पोर्ट्स सावरोली, सिद्धेश दंत स्पोर्ट्स सावरोली आणि धावीर रोहा दोन्ही संघनायक. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. माझा आवाज नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचला असेल. कृपया आम्हाला सहकार्य करा. जिंकण्यासाठी आपण पाहतोय निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 44 धावांची गरज. 11 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. तसं पाहिलं तर हे सोपं आव्हान नाही आहे कारण हशिवरे संघाला 24 धावा बनवताना आपण पाहतोय ज्याप्रमाणे दमछाक झाली होती आणि जवळजवळ 7 ते 8 गडी त्यांनी गमावले होते. फलंदाज त्यांचे गमावले होते आणि शेवटच्या काही चेंडूंपर्यंत तो सामना रंगला होता. मनीष मोगलच्या बॅटमधून एक उत्तुंग असा षटकार मोक्याच्या क्षणी आल्यानंतर तो सामना त्यांनी जिंकला होता. परंतु तत्पूर्वी 24 धावा बनवण्यासाठी ज्याप्रमाणे गोलंदाजी करणारा संघ आणि त्यांचे गोलंदाज यांनी अगदी प्रशंसनीय अशी गोलंदाजी केली होती. यावेळेस मात्र इथे 44 धावांची गरज आहे. या 44 धावा जर बनवायच्या असतील तर पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्याची फार गरज असेल कारण पहिलं षटक अर्थातच पॉवर प्लेचं षटक आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की पॉवर प्लेचं षटक हे फलंदाजांसाठी नंदनवन असतं. मिलिंददादा शेळके युवा मंच यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक प्रतिम आणि स्वप्नवत ही मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेची ही तिसरी रात्र. विलेज टू विलेज एक गाव 11 असा हा फॉर्मॅट आपण पाहतोय. पहिला सामना SD स्पोर्ट्स सावरोली या संघाने जिंकला होता. त्यानंतर दुसरा सामना धावीर रोहा या संघाने जिंकला होता आणि तिसरा सामना राजाभाई केणी पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे या संघाने जिंकला होता. आणि आता मात्र या रजनी क्रिकेटमधील या तिसऱ्या रात्रीमधील हा चौथा सामना कोण जिंकणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. या सामन्याचं धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, हम चलते हैं मैदान में. 44 रनों की जरूरत. पहला ओवर लेके आए हैं शशि. सन्माननीय अमोलजी साठे ना, अमोलजी साठे साहेब यांचं स्वागत. मी मिलिंद शेळके यांना विनंती करतोय की आपण अमोलजी साठे यांचं स्वागत या व्यासपीठावर करावं. ओव्हर टू यासीन सर.
चलिए दोस्तों, तो पहली गेंद और पहली गेंद के ऊपर 1 रन। रनों की शुरुआत यहाँ पे होती हुई, रनों का आगाज यहाँ पे होता हुआ। पहला रन बहुत ही कीमती होता है हर बल्लेबाज के लिए, क्योंकि ये माना जाता है, इसे हम अंधश्रद्धा कहेंगे या श्रद्धा कहेंगे, मगर जैसे ही पहली गेंद के ऊपर पहली रन जब भी आती है, तब बल्लेबाज का कॉन्फिडेंस, उनका आत्मविश्वास यहाँ पे दुगना और तेजी के साथ बढ़ता हुआ हमें हमेशा देखने को मिलता है। और ये देखिए यहाँ पे चौके के साथ शुरुआत की है। जीवन के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। जीवन ने फुल टॉस गेंद का भरपूर लाभ उठाया, पूरी तरीके से फायदा उठाया और कवर की दिशा में बहुत ही खूबसूरत ड्राइव हमें देखने को मिला। जी हाँ, इस मर्तबा गेंद थी स्लॉट में और उसे पहुंचा दिया पार्किंग लॉट में। करारा छक्का, शानदार, लाजवाब, झन्नाटेदार, जबरदस्त छक्का था ये। इस तरह के स्ट्रोक देखने के लिए बहुत ही उत्सुक और ऊर्जित अवस्था में ये सभी क्रिकेट के दीवाने यहाँ पे बैठे हुए हैं। बहुत ही बढ़िया शुरुआत। जैसे मैंने कहा था कि पहले ओवर में ही ज़्यादा से ज़्यादा रन यहाँ पे बनाने होंगे, तब जाके यहाँ पे जीत की नींव आप डाल सकते हो। या दरम्यान धावीर रोहा या संघाचे कर्णधार यांना पुन्हा एकदा मी पुकार देतोय। धावीर रोहा संघाचे कर्णधार। चला सलमान सिद्दीक, माझा आवाज नक्कीच आला असेल। तेजस नरे, मजर गौरी, चला या। जय चलिए दोस्तों, फिर से एक बार मैदान में, जहां पे स्ट्राइक एंड पर बल्लेबाज जीवन। आहा, जीवन के क्या कहने, आज जीवन अलग ही मूड में नजर आ रहे हैं। बहुत ही सुपर्ब ये शॉट था, जबरदस्त स्ट्रोक था, क्लास था इसमें। मेरिट के साथ यहाँ पे खेल रहे हैं, जैसी गेंद वैसा स्ट्रोक, वाह मजा आ गया। क्योंकि जो स्ट्रोक खेले हैं उन्होंने 3 स्ट्रोक, वो तीनों स्ट्रोक देखिए अलग अलग तरह के थे। एक डीप कवर की दिशा में और एक वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, एक सीधे बल्ले से लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। जीवन हालांकि हिंदी फिल्म का एक बहुत ही नामचीन सितारा जिनका नाम था जीवन, और उसी के साथ जीवन नाम का एक फिल्म भी हमने देख चुके हैं। और यहाँ पे जीवन नाम से खेलते हुए ये बल्लेबाज। इस बीच एसडी स्पोर्ट्स साउरोला इस टीम ने टॉस भी जीता है, बहुत बहुत अभिनंदन। दोनों भी टीमों से मेरी गुजारिश होगी कि आप तैयार रहे। अब नाश्ता या चाय, अगर जो कुछ करना है वो जल्द से जल्द उससे फारिग होकर तैयार रहे। देखिए यहाँ पे गेंद को टटोला जा रहा है, शायद पहली वाली गेंद गुम चुकी है, गुमशुदा हो चुकी है, और उसका रिपोर्ट भी यहाँ पे लिखा चुके हैं। इस चौके के साथ रनों की संख्या हो चुकी है 15 रन। मात्र 4 गेंदों का खेल यहाँ पे हो चुका है, 2 गेंदों का खेल अभी भी शेष बचा हुआ। शशि अब सोच में डूबे हुए हैं, करे तो क्या करे। हालांकि इस टीम के सर्वश्रेष्ठ गेंदबाजों में उनकी गिनती है, मगर उनके कैप्टन ने उनके हाथों में गेंद सौंपी थी, इसी भरोसे के साथ कि पावर प्ले में बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए कुछ यहाँ पे विकेटें भी चटकाएंगे, मगर उसके अपोजिट यहाँ पे उनका प्रदर्शन। शशि को संभलना होगा, अंतिम 2 गेंदों पर विकेट भी चटकाने होंगे, बिंदी गेंदी करनी होगी, कुछ न कुछ यहाँ पे करना होगा, मगर जीवन अपना रौद्र रूप धारण करते हुए। ये देखिए, इसी की मैं बात कर रहा था, बहुत ही अच्छी वापसी। उसी बल्लेबाज को चकमा देना इतना आसान नहीं होता जो जिस बल्लेबाज ने इसके पहले आपको लगातार 3 बड़े स्ट्रोक खेले हैं। और यह है कलात्मकता, यह है क्लास शशि का। शशि संभालना जानते हैं। हालांकि थोड़ी सी देर जरूर हो चुकी है, मगर देर आए दुरुस्त आए। अभी भी एक गेंद आना बाकी है। इस गेंद के ऊपर अगर बिंदी गेंद या विकेट होता है तो फिर से एक बार मैच में प्रवेश हो सकता है, वापसी हो सकती है। जी हाँ, बहुत ही अच्छी गेंद थी, और करने का प्रयास जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला था मिड विकेट की दिशा में। शॉट मिड विकेट की दिशा में उस गेंद को जब तक फील्ड करते, दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया
और देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 17 रन, बिना कोई 16 रन, बिना कोई विकेट खोए, बिना कोई नुकसान। बहुत ही अच्छी शुरुआत। हालांकि हर ओवर में 11 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं और 4 कदम अपनी मंजिल की तरफ आगे चलते हुए बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पे नजर आ रही है। वाशिवली बल्लेबाजी करने वाली टीम खालापुर तहसील से बिलोंग करते हैं। एक छोटा सा गांव, बहुत ही खूबसूरत गांव, मगर आज यहाँ पे अपने गांव का परचम लहराने का मौका है इन बल्लेबाजों के पास, क्योंकि 44 रन बनाना इस विकेट के ऊपर फ्लड लाइट्स में रजनी क्रिकेट में आसान नहीं। हाशिवरा टीम को मात्र 24 रन बनाने थे और किस तरह से चिंचपड़ा टीम ने गेंदबाजी की थी और हाशिवरे टीम को अंतिम क्षणों में हालांकि जीत नसीब हुई, मगर ऐसा लग रहा था कि ये उनके हाथों से ये मैच चला जाएगा। ऐसे लम्हा भी आए थे, ऐसे क्षण भी हमने देखे और इसी वजह से 44 रन बनाना सही मायनों में एक बड़ा टारगेट मैं कहूँगा। मगर बल्लेबाजों ने देखिए बिना कोई यहाँ पे टेंशन लिए पारी का आगाज किया है। आत्मविश्वास होना बहुत ही ज़रूरी है, अपने आप पर भरोसा होना बहुत ही ज़रूरी, क्योंकि अगर आपके पास भरोसा है और जीत की ललक है, जीत की लालसा है, तो ही आप जीत सकते हो। नए गेंदबाज पंकज, जी हाँ, पंकज ने भी बहुत ही बढ़िया शुरुआत की है। हाई आर्म एक्शन, राहुल भोईर नए गेंदबाज, बहुत ही खूबसूरत एक्शन के धनी मैं कहूंगा। लंबा रनअप, बहुत ही अच्छा फॉलो थ्रू, रिदम भी बहुत ही बढ़िया। और जैसे ही गेंद ने टप्पा खाया, टप्पा खाने के बाद एक नेचुरल उन्हें एक उछाल प्राप्त होता हुआ देखिए फिर से एक बार। जी हाँ, मगर इस मर्तबा बैकफुट पर जाकर तैयार थे और उस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से खेला, सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रनों के लिए। जीवन यहाँ पे रनों की बारिश करते हुए दिखाई दे रहे हैं। वाह, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है जीवन के जरिए से। 2 चौके अब तक लगा चुके हैं और 2 छक्के लगा चुके हैं। जीवन खेल रहे हैं इस छक्के के सहायता से 21 रन पर स्ट्राइक एंड पर नॉट आउट, जबकि उनके साथी बल्लेबाज पंकज ने मात्र 1 रन बनाकर नॉन स्ट्राइक के एंड पर ज्यादा से ज्यादा स्ट्राइक बल्लेबाज जीवन को किस तरह से मिलेगा इसी बारे में सोचा है। बहुत ही अच्छा अप्रोच मैं कहूंगा, अच्छी बहुत ही सोच यहाँ पे। जी हाँ, फिर से एक बार उसी तरह का स्ट्रोक, लेग स्टंप पर गेंद थी, ओवर पिच, बैकफुट पर तैयार थे, उस गेंद को हुक किया और फिर से एक बार 6 रन बटोरे। वाह भाई वाह जीवन, आपने तो सभी क्रिकेट के दीवानों का दिल जीत लिया है, दिलों के ऊपर राज कर रहे हैं आप। क्या कमाल के स्ट्रोक खेले हैं। फ्लड लाइट्स में मैं बार बार इसी लाइन को दोहरा रहा हूं कि यहाँ पे हमें गेंद बिल्कुल नजर नहीं आ रही है, मगर जीवन की नजरें देखिए। और इसीलिए दोस्तों अक्सर मैं कहता हूं कि नजरों का खेल है क्रिकेट। जिनकी आई साइड बहुत ही अच्छी होती है वही क्रिकेट खेल सकते हैं, अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, क्योंकि जी हाँ, बॉल बॉय, बॉल मुहैया करवाइए। सचिन, रमेश तेंदुलकर जब भी बल्लेबाजी करते थे तब उन्हें गेंदबाज का हाथ भी दिखाई देता था, गेंदबाजों की उंगली दिखाई देती थी, गेंदबाज जो गेंद पकड़ते थे उनकी सीम भी दिखाई देती थी। और इसी वजह से सचिन, रमेश तेंदुलकर को आज भगवान का रूप प्राप्त हुआ है। अनोखा खिलाड़ी, और उन्होंने जिस अंदाज के साथ और जिस शिद्दत के साथ अपने करियर को हम सब के सामने रखा है, बहुत ही ये देखिए फिर से एक बार फुल टॉस गेंद, आज रुकने का नाम नहीं ले रहे जीवन, ये धारा बहती हुई। वाह, इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 34 पर। 34 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 ओवर, सेकंड ओवर इन प्रोग्रेस। दूसरा ओवर प्रगति पर, पहले ओवर में 16 रन जुटा लिए थे और यहाँ पे राहुल के ऊपर बैक टू बैक 3 छक्के लगाए हैं। पहली गेंद उन्होंने बिंदी की थी, बहुत ही अच्छी शुरुआत के बाद यहाँ पे जीवन ने
जी हाँ, देखिए छक्का लगने के बाद ये अक्सर नज़ारा दिखाई देता है। ये चित्र, ये दृश्य बहुत मर्तबा देखने को मिलता है। वाइड गेंद, क्योंकि 9 रनों की और जरूरत। जी हाँ, फुल टॉस गेंद देखिए बहुत ही करारा, यहाँ पे ड्राइव देखने को मिला और लॉन्ग ऑफ की दिशा में बहुत ही खूबसूरत एक कवर ड्राइव हमें देखने को मिला। शानदार चौका, फिर से एक बार जीवन यहाँ पे सही मायनों में बारिश की तरह बरसते हुए जीवन ने इस थर्ड में आग लगाई है। कमाल की बल्लेबाजी, इस तरह की बल्लेबाजी मानो यहाँ में हम धूप में खेल रहे हैं। डे का क्रिकेट में इस तरह का नज़ारा देखने को मिलता है, मगर नाइट क्रिकेट में इस तरह की बल्लेबाजी देखिए। फिर से एक बार मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज राहुल के ऊपर, फिर से एक बार चौका लगने के बाद दूसरी ही गेंद के ऊपर कुछ हटके अलग प्रयास करने की कोशिश में चूक गए और अपने लाइन एंड लेन से भटके और अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, रनों की संख्या हो चुकी है 40 रन। 4 रनों की जरूरत। इस पर जोरदार प्रहार और फिर से एक बार बॉलर के सर के ऊपर से गेंद सीधा लॉन्ग ऑफ के फील्डर के हाथों में और इसी के साथ जीवन के पारी का अंत यहां पे होता हुआ। जीवन अपने आप से नाराज, रनों की भूख साफ नजर आ रही है। इतने रन बनाने के बावजूद भी वो नाराज है अपने आप से, क्योंकि इस गेंद के ऊपर फुल टॉस गेंद थी, छक्का या चौका लगा सकते थे, मगर सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती। तालियों की गड़गड़ाहट से जीवन का यहाँ पे इस्तकबाल होता हुआ। शाबाशी जरूर मिलेंगी, पीठ को यहाँ पे थपथपा जाएगा, क्योंकि आपने काम कारनामा इस तरह से अंजाम दिया है। जी हाँ, इस मरतबा उल्टे हाथ से, वाह! और इसी के साथ मैच यहां पे जीत लिया है बल्लेबाजी करने वाली टीम ने, अर्थात वाशिवली खलापुर टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। एसडी स्पोर्ट्स सावरोली आणि धावी रोहा या दोन संघादरम्यान हा सामना रंगणार आहे। सावरोली या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि सर्वात प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते धावी रोहा या संघाला आणि या सामन्याचं धावतो समालोचन